भारताच्या संविधानामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी घेतला। आता काही बोलघेवडे लोक 2023 चं माझं ट्विट दाखवतात आणि म्हणतात 2023 मध्ये जर महिला आरक्षण मिळालं होतं तर मग आता पुन्हा बिल आणण्याची आवश्यकता काय होती। झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेऊन जे बसले आहेत त्यांना जाग करता येत नाही। काल त्यावेळी त्यांना हे माहिती होतं की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी आहे, आपण मत दिलं नाही तरीही बिल पास होणार। मुकाट्याने सर्वांनी त्याला समर्थन दिलं आणि ते बिल पास झालं आणि संविधान संशोधन होऊन महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला। आता जेव्हा पुन्हा बिल आलं त्यावेळी हे लोक म्हणतात डिलिमिटेशन कशा करता, या ठिकाणी 2011 चं सेन्सस कशा करता। 2023 ला ज्यावेळी हे विधेयक पारित करण्यात आलं होतं त्या विधेयकातच म्हटलं होतं की सेन्सस करायचं, मग डिलिमिटेशन करायचं आणि त्यानंतर हे विधेयक लागू करायचं। त्यावेळी हे सगळे 150 आणे चूप बसले होते।